नमस्कार. आज मी घेऊन आलेली आहे हॉटेल रेस्टॉरंटमध्ये 150 ते 200 रुपयात मिळणारी ही रेसिपी किंवा ही डिश आपण घरच्या घरी अगदी कमीत कमी 20 रुपयात बनवणार आहोत. चला मग रेसिपी बघूया. इथे मी पत्ताकोबी घेतलेला आहे, तो किसून घेत आहे. सुरुवातीला जी किसणी घेतली होती त्याच्यावरनं पत्ताकोबीचा किस खूप बारीक येत होता, म्हणून मी ही जाड किसणी घेतली. आपल्याला पत्ताकोबीचा किस हा थोडासा जाड लागणार आहे, तर संपूर्ण पत्ताकोबी मी याच पद्धतीने किसून घेतला, थोडासा जाडसर असा. आता आपल्याला हा किस मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी मेजरिंग कप घेतलेला आहे, तुम्ही घरातली वाटी वगैरे घेऊ शकतात, त्याच्याने हा किस आपल्याला मोजून घ्यायचे. कोबीचा किस मोजण्याचं कारण की आपल्याला यामध्ये जे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालायचा आहे त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असावं, यासाठी आपल्याला हा किस मोजून घ्यायचा आहे. तर मेजरिंग कपने मोजल्यावरती हा किस भरला 5 कप इतका हा किस आहे. आता आपल्याला या 5 कप पत्ताकोबीच्या किससाठी 1 कप कॉर्नफ्लॉवर आणि 1 कप मैदा घालायचा आहे. तुम्हाला जर मैदा घालायचा नसेल तर गव्हाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि धना पावडर घातली 1 चमचा आणि त्यानंतर 1 मोठा चमचा डार्क सोया सॉस घातलेला आहे. जर तुमच्याकडे नसेल स्किप केलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आणि अर्धा चमचा फूड कलर घातलेला आहे. रेड कलरचा फूड कलर वापरलेला आहे. तुम्हाला फूड कलरसुद्धा नसेल वापरायचा तरीसुद्धा चालेल. यामध्ये बीटचा रस घातला तरीसुद्धा चालेल कलरसाठी. त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये 1 थेंबसुद्धा पाणी वापरायचं नाही आहे. जसं जसं आपण मिक्स करू पत्ताकोबीला पाणी सुटेल आणि मस्त असं हे पीठ तयार होईल. आता भजींच्या पीठसारखं हे पीठ तयार झालेलं आहे. आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवल्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचं आहे आणि छान असं मिक्स करायचे. बेकिंग सोडा घालायचा नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल. आता बघा, या पिठामधनं हातामध्ये असं थोडंसं पीठ घ्यायचं आणि अशा पद्धतीने तेलामध्ये डायरेक्ट आपल्याला मंचुरियन तळायचे आहेत. जर तुम्हाला असं करायचं नसेल तर हातावरती असे गोळे घेऊन आणि एका बाजूला ठेवून ते डायरेक्ट कढईत टाकले तरीसुद्धा चालेल. आता इथे तेल छान गरम झालेलं आहे. अगदी कडकडीत नसावं पण खूप गारही नसावं की हे मंचुरियन सगळे एकमेकांना चिटकतील. तर छान असं मध्यम तेल गरम असावं. यामध्ये मंचुरियन घालायचे आणि चांगले आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे. खूप घाई करायची नाही, नाहीतर आतमध्ये मंचुरियन कच्चे राहतात. तर छान क्रिस्पी होतात. तोपर्यंत जवळपास मला 6 ते 7 मिनटं हे मंचुरियन तळण्यासाठी वेळ लागलेला आहे. तर अशा पद्धतीने हे मंचुरियन तळून घेतले. याच पद्धतीने मी राहिलेले सगळे मंचुरियन तळून घेत आहे. तर हाताने गोल करून टाकले तर हे अगदी रेस्टॉरंटमध्ये भेटतात ना तशा आकाराचे मंचुरियन तयार होतात, अगदी गोल असे मस्त. आणि बेकिंग सोडा घातल्यामुळे अगदी टम्म असे फुगतात. तर सगळेच मंचुरियन अशा पद्धतीने तळून घेत. तुम्ही असेच सुद्धा हे मंचुरियन सॉससोबत खाऊ शकतात. बाहेर गाड्यावरती असेच मंचुरियन भेटतात, पण आज आपण रेस्टॉरंटसारखे ग्रेव्हीवाले मंचुरियन बनवत आहोत. तर यासाठी आपण ग्रेव्हीसुद्धा बनवत आहोत. तर इथे मी एक गॅसवरती कढई ठेवून घेतली, तेल घातलं 1 चमचा, त्यामध्ये लांब उभा पातळ कापून घेतलेला कांदा घातला. मीडियम साईजचा कांदा होता, तो 1-2 मिनटं छान परतून घ्यायचे. त्यानंतर 1 शिमला मिरची, ती सुद्धा उभी लांब कट करून घ्यायची, ती घालून घ्यायची. शिमला मिरची आणि कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचे, कारण की मंचुरियनमध्ये पण आणि ग्रेव्हीच्या मसाल्यामध्ये पण मीठ असतं, म्हणून अगदी थोडंसंच मीठ घालायचं आहे. त्यानंतर पत्ताकोबीसुद्धा घालून घेतली, छान व्यवस्थित परतून घेतलं. आता यामध्ये 1 चमचा लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे. हे सुद्धा 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं. त्यानंतर यावरती झाकण ठेवून 2 मिनटं आपल्याला ह्या भाज्या छान शिजवून घ्यायचे. खूप जास्त शिजवायच्या नाही, मस्त अशा क्रंची लागल्या पाहिजे या पद्धतीने 1-2 मिनटं शिजवून घ्यायचे. आता यामध्ये जे चिंगचं मंचुरियन व्हेज मसाला भेटतो ना ग्रेव्हीसाठीचा, ते 10 रुपयाचं पॅकेट घालायचं आहे. व्यवस्थित तेलात 1 मिनटं छान परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये सॉस घालायचा आहे. जो कॅचअपचा सॉस असतो ना तो सॉस घालायचा आहे, टोमॅटो सॉस. आता इथे सॉस घालताना तुम्हाला जर थोडं कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त सॉस घातला तरीसुद्धा चालेल, किंवा लहान मुलांना खायसाठी बनवत असतील तर जास्त सॉस घातला तरीसुद्धा चालेल. इथे मी जवळपास 2 मोठे चमचा भरून इतका सॉस घेतलेला आहे. सॉस घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाही, फक्त ग्रेव्ही
घट्ट होण्या इतकंच पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी घातलं तर मंचुरियन आतमध्ये असे मऊ पडतात, त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही. तर इथं राहिलेले सॉससुद्धा घालून घेत आहे. डार्क सोया सॉस घातला 1 चमचा आणि रेड चिली सॉस घातला 1 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्तनुसार तुम्ही यामध्ये सॉस घालू शकतात. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. 1 मिनिटभर हे छान ग्रेव्ही शिजू द्यायची. पण इथे मला थोडीशी ग्रेव्ही घट्ट वाटली म्हणून मी अगदी थोडंसं पाणी यामध्ये घातलं, व्यवस्थित मिक्स केलं आणि 1 मिनिटभर ही ग्रेव्ही छान शिजू दिली. ही ग्रेव्ही 1 मिनिटं छान शिजली गेली आणि मस्त घट्ट झाली. खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि पातळ करायची नाही, अशीच अगदी घट्ट ग्रेव्ही तयार करायची. आता यामध्ये आपण जे तळून घेतलेले मंचुरियनचे बॉल होते ना, ते घालायचे आहेत. मंचुरियनचे बॉल घातल्यानंतर आपल्याला छान हे मिक्स करायचं आहे, म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे ना या मंचुरियनवरती छान कोट होईल. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. लो गॅसवरती आपल्याला 1-2 मिनटं हे छान मिक्स करून आणि ग्रेव्हीमध्ये हे मंचुरियन छान मिक्स करून घ्यायचे आहे. मंचुरियन ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून झाले की गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे. तर हे मंचुरियन बनवण्यासाठी 2च टिप्स सांगते की कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याच्या पिठाचं प्रमाण आणि जे आपण तेलामध्ये मंचुरियन तळतो ना त्याच्यासाठी खूप पेशन्स ठेवायचे, म्हणजे जवळपास चांगले आतमध्ये तळले जातात तोपर्यंत आपल्याला 5 ते 7 मिनटं हे छान तळून घ्यायचे. खूप जास्त घाई करून काढून घ्यायचे नाही, मग आतमध्ये ते कच्चे राहतात. तर आता मंचुरियन खाण्यासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जायला पाहिजे असं काही नाही. आपण घरच्या घरीसुद्धा अगदी हॉटेल रेस्टॉरंटपेक्षासुद्धा भारी मंचुरियन घरच्या घरी बनवू शकतो. चला मग भेटूया नवीन रेसिपीसोबत. रेसिपी आवडली तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि कमेंट करून कळवा की रेसिपी कशी झाली. चला मग बाय बाय.